महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानं महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना मोठा धक्का बसला। काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा नवख्या तरुणानं दारुण पराभव केला। पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ हे जायंट किलर ठरले आणि संगमनेरमधील बाळासाहेब थोरातांच्या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लावला। महाराष्ट्र काँग्रेसचा अनुभवी आणि दिग्गज चेहरा असलेल्या बाळासाहेब थोरातांना संगमनेरकरांनी तब्बल 8 वेळा सलग आमदार होण्याची संधी दिली, पण यावेळच्या निवडणुकीत मात्र गेम झाला। संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं? बाळासाहेब थोरातांना संगमनेरकरांनी का नाकारलं? त्यांना पराभवाची धूळ चारणारे अमोल खताळ नेमके आहेत तरी कोण? लोकसभेला सुजय विखेंचा जो दारुण पराभव झाला आणि तो पराभव होण्यात ज्या बाळासाहेब थोरातांचा महत्त्वाचा रोल राहिला, त्यांचा पराभव करून विखेंनी बदला घेतला का? परंतु आता हे बदल्याचं वर्तुळ पूर्ण झालं की विखे थोरात संघर्ष टोकाला पोहोचणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। आपला पहिला प्रश्न, संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं? तर निकालाच्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरू झाल्यानंतर अगदी सुरुवातीपासूनच बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर होते आणि अखेर 10,560 मतांच्या फरकानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांना पराभूत केलं। अमोल खताळ यांना 1,12,386 मतं मिळाली, तर बाळासाहेब थोरातांना 1,01,826 मतं मिळाली। बाळासाहेब थोरातांनी संगमनेरमधून आतापर्यंत 8 वेळा निवडणूक लढवली आहे। 1985 पासून 2019 पर्यंत सलग 8 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले। मात्र 9व्या वेळी या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय। थोरात यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की काँग्रेससह महाविकास आघाडीला 180 जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका। मात्र हे म्हणणाऱ्या थोरातांना आपला बालेकिल्ला राखता आला नाही। महाविकास आघाडीची सत्ता आल्यास ते मुख्यमंत्री पदाचेही प्रमुख दावेदार मानले जात होते। शांत आणि संयमी नेते, पण राजकारणात मुत्सद्दीगिरी करणारे नेते अशी त्यांची ओळख आहे। पण त्यांचा पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय। खरं तर बाळासाहेब थोरातांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर प्रचंड प्रभाव होता, मजबूत पकड होती। संगमनेरमधील सर्व सहकारी संस्था थोरात यांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे एवढी मोठी प्रचार यंत्रणा असतानाही थोरातांना संगमनेरकरांनी का नाकारलं? त्यांच्या पराभवाची कारणं नेमकी काय याच्यावर एक नजर टाकल्यास राजकीय जाणकारांच्या मते बाळासाहेब थोरात सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवतात, पण या निकालाकडे बघितलं तर ज्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांमध्ये पदांचं वाटप केलं आहे, कुटुंबियांना सत्तेचा मोठा वाटा दिलाय, त्यातील अनेक दिग्गज पराभूत झालेत। मतदारसंघावर एखादी प्रभाव असला की कधी कधी राजकीय नेत्यांमध्ये गाफीलपणाही येतो। त्या गाफीलपणाचा बाळासाहेब थोरातांना फटका बसलाय। संगमनेरचं नगराध्यक्षपद थोरातांकडे होतं। पदवीधर मतदारसंघाची आमदारकीही त्यांच्या घरात आहे। थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातही राजकारणात उतरल्यात। त्यांचे जावई सहकारी संस्थांचे पदाधिकारी आहेत। या सगळ्याचा परिणाम म्हणजे सत्तेचं वर्तुळ आक्रसत जातं। संगमनेरमध्ये तेच घडलं, अशी त्यांच्या पराभवाची कारणं सांगितली जातात। आपला पुढचा प्रश्न, थोरातांना पराभूत करून जायंट किलर ठरलेले अमोल खताळ नेमके आहेत तरी कोण? तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून अमोल खताळ यांची ओळख आहे। विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाल्यानंतर अमोल खताळ यांनी भाजपमधून शिंदे सेनेत प्रवेश केला। या मतदारसंघातून सुरुवातीला राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील निवडणुकीसाठी इच्छुक होते, मात्र ही जागा शिंदे सेनेच्या वाट्याला आली। यानंतर शिंदे सेनेकडून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। अमोल खताळ यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत बोलायचं झाल्यास त्यांना कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाहीये। त्यांची राजकीय सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली होती। अमोल खताळ हे सुरुवातीच्या काळात संगमनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी होते। त्यांनी बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते म्हणून देखील काम केले। यानंतर अमोल खताळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले। त्यांचे संगमनेरमधील ठेकेदारीच्या मुद्द्यावर मतभेद झाले होते। बाळासाहेब थोरात सामान्यांकडे दुर्लक्ष करून ठराविक ठेकेदारांना प्राधान्य देतात, असा आक्षेप अमोल खताळ यांनी घेतला होता। काही काळानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत बाळासाहेब थोरात यांचे कट्टर विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांचं काम सुरू केलं। विखेंनी अमोल खताळ यांना संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद दिलं। सामान्य नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ मिळवून देत अमोल खताळ यांनी प्रभावी काम केलं होतं। यामुळे संगमनेरमधून त्यांचा जनसंपर्क वाढत गेला। विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी भाजपमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आणि अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव केला। अमोल खताळ यांच्या विजयात मोठा वाटा राहिला तो विखे पाटील घराण्याचा।
लोकसभेला सुजय विखे पाटील यांना पराभूत करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी मोठी फिल्डिंग लावली होती। विखेंनी देखील आपल्या पराभवाचं खापर थोरात यांच्यावर फोडलं होतं। त्यामुळे विधानसभेला बाळासाहेब थोरात यांना पराभूत करण्यासाठी सुजय विखेंनी मोठी ताकद लावली होती। संगमनेरमध्ये अमोल खताळ यांच्या प्रचारार्थ अनेक सभा घेतल्या। विखेंच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे थोरातांचा पराभव झाल्याचं बोललं जातं। अमोल खताळ यांनी स्वतः देखील म्हटलंय की आपल्याला सर्वात जास्त फायदा हा सुजय विखेंनी घेतलेल्या सभांचा झालाय। खरं म्हणजे थोरातांच्या विरोधात स्वतः सुजय विखेच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांच्याऐवजी अमोल खताळ यांना उमेदवारी दिली गेली आणि खताळ यांच्या विजयासाठी व थोरातांच्या पराभवासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला गेला। थोरातांना पराभूत करून खताळ जायंट किलर ठरलेत, परंतु त्यामागे विखे पाटील यांची शक्ती होती। आता थोरातांचा पराभव करून लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यात आणि पराभवाचा बदला घेण्यात विखे पाटील यशस्वी झाल्याची चर्चा नगर जिल्ह्यात नाही तर संपूर्ण राज्यात सुरू आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी थोरात आणि विखे पाटील यांच्यात एक अलिखित नियम होता अशी चर्चा नेहमीच होते। तो नियम म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करायचा नाही, परंतु याला छेद देत आता विखे पाटील आणि थोरात यांच्या सुडाचं राजकारण तर पेटणार नाही ना, अशी एक शंका उपस्थित केली जाते। विखे पाटील आणि थोरात या राजकीय संघर्षात बदल्याच्या राजकारणाचं वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा असली तरी आता पुढे काय अशी देखील चर्चा दबक्या आवाजात होते। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका।